इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणच्या 20 वरिष्ठ कमांडर्सचा खात्मा झालाय। लष्कराचे कमांडर इन चीफ आणि सर्वोच्च नेत्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे कमांडर मोहम्मद वाघेरी तसंच रिव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर इन चीफ जनरल हुसेन सलामी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला। अमेरिकेसोबत अण्वस्त्र वाटाघाटीचं नेतृत्व करणारे प्रमुख राजकारणी अली शमखानी यांचाही मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले। रिव्होल्यूशनरी गार्डच्या एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीर अली हाजीजादे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे। इस्रायली हल्ल्यांमुळे तेहरानमधील निवासी भागात 78 लोक ठार झालेत तर 329 जण जखमी झालेत। Opa, opa, opa. Nefilot.